ठाण्यामधली एक गोष्ट आहे अशी, म्हातारा माणूस असं कोपऱ्यात पडलाय आणि तो पाणी मागतो यांच्याकडून. ओके, त्यांच्या फ्लॅटच्या तिथे. हो, त्यांच्या फ्लोअरवर. असं वाटलं की त्याचा दरवाजा कोणीतरी नॉक केलाय. उघडला, बघितलं तर कोणच नव्हतं समोर त्याच्या. बघतोय तर तो माणूस जो बाहेर होता आता तो त्याच्या घरात आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ठाण्यामधली एक गोष्ट आहे अशी, आणि ती खूप फेमस गोष्ट आहे. बऱ्याच युट्यूबर्सनी वगैरे ती ठाण्यातले हॉन्टेड बिल्डिंग समथिंग काय हॉन्टेड फ्लॅट एक आहे. आणि बऱ्याच युट्यूबवर वगैरे खूप लोकांनी ती गोष्ट म्हटली आहे. आय गेस मला पण वाटतंय बघितल्यासारखं. हो, तर त्यात कसं होतं ना की एक बिल्डिंग मध्ये एक कपल राहायचं, न्यूली मॅरिड कपल. आणि ते दोघेही कामावर होते, दोघेही सर्व्हिसला होते. आणि ते लोक रात्रीच घरी यायचे, म्हणजे काम आटपून रात्री 8-9च्या दरम्यान घरी यायचे. ते लोक दिवसभर घरी नसायचे आणि संडे सॅटर्डेजला घरी असायचे. रेदर दॅन दॅट ते लोक नसायचेच घरी. तर असं व्हायचं ना की ती बिल्डिंग म्हणजे कॉम्प्लेक्स होता, म्हणजे टॉवर टाईप झालेले की मल्टिपल बिल्डिंग असतात एका कॉम्प्लेक्स मध्ये, तशा टाईपची बिल्डिंग होती. तर 15-20 बिल्डिंग्स होत्या तिथे. तर त्या बिल्डिंगमध्ये बरेच लोक राहायचे. पण कसं असायचं ना की जसं रात्र झाली ना ती बिल्डिंग मध्ये सामसूम असायचे, कारण लोक परत घरी गेलेले असायचे. आणि एवढा मोठा कॉम्प्लेक्स आणि एवढा मोठा कॉम्प्लेक्स होता की आजूबाजूचे म्हणजे रोड्स वगैरे लांब होते ना, तर आणि बिल्डिंगची स्पेस खूप मोठी होती, तर शांतता खूप असायची त्या सराउंडिंग मध्ये. पण ते नवरा बायको ते यूज टू झालेले असं त्या गोष्टी त्यांच्यासाठी नॉर्मल झालेलं, कारण ते रोज यायचे 8-9 वाजता वगैरे, जेवण बनवायचे, कधी आणायचे, असं तसं. तर त्यांच्यासाठी खूप नॉर्मल झालेलं. एकदा काय आलं ना की त्या लोकांचा एक पिक्चर बघायचा प्लॅन झाला. मग त्यांना 2-3-4 महिने झालेले त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊन राहून. आणि मग त्यानंतर असं की ते मूवी बघायला गेले. आणि मूवी नंतर त्या लोकांना थोडं उशीर झालेला, 12:30-1:45च्या दरम्यान ते लोक, 1 वाजता ते लोक रिटर्न येत होते, त्यांच्या घरी आले. आणि ते लोक 4थ्या माळ्यावर राहायचे. तर ते लोक लिफ्टनी आले, पूर्ण सामसूम, काहीच नाही, आणि त्यांच्या मनातही काही नाही. ते लोक एकदम नॉर्मल मूवी वगैरे एन्जॉय करून आले. आता उद्या संडे वगैरे आहे, चिल मध्ये आहेत ते लोक. आले वरती 4थ्या माळ्यावर त्याच्या बायकोनी बघितलं ना, त्या बाईनी बघितलं की एक म्हातारा माणूस असं कोपऱ्यात पडलाय आणि तो पाणी मागतो यांच्याकडून. ओके, त्यांच्या फ्लॅटच्या तिथे. हो, त्यांच्या फ्लोअरवर. ओके, त्या माळ्यावर एक म्हातारा माणूस पडलाय आणि पाणी मागतोय, तडपतोय तो पाण्यासाठी. तर ती घाबरली खूप. तिने जोरदार त्या नवऱ्याला बोललं की रे हे बघ काय झालं याला. तर तो बोलला थांब मी बघतो. तर तो गेला. तो बोलतो काय पाहिजे तुम्हाला. तो बोलतो नाही मी इथेच राहतो आणि मला पाणी पाहिजे. मला पाणी द्यायला कोण नाहीये, पाणी दे मला. तर त्यांनी पाणी वगैरे दिलं. तो बोलला आता तुम्ही ठीक आहे, तुम्ही जा तुमच्या घरी जा. तो बोलतो ठीक आहे मी जातो घरी. तर तो गेला, म्हणजे ह्याने दरवाजे वगैरे लावून घेतलं, हे लोक झोपायला वगैरे. पण त्या दिवशी आहे ना त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी प्रेझेन्स आहे कोणाचं तरी, असं त्याला विचित्र वाटत. त्याला पण झोप नव्हती येत. अच्छा, ओके, माझ्यासारखं बऱ्यापैकी झालं. हो. अच्छा, पण त्याच्या केसमध्ये त्याला तो दिसला ऍक्च्युअल मध्ये दिसला. हो, तर त्याला झोप नव्हती येत. तर तो असाच झोपण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला ना असं वाटलं की त्याचा दरवाजा कोणीतरी नॉक केलाय. ओके, दरवाजा ठोकलाय कोणीतरी. तर त्यांनी बघितलं त्याच्या ते हेतून काय बोलतात त्या होल असतो ना, की होल मधून लेन्स थ्रू दरवाजाच्या होलातून त्यांनी बघितलं. तर त्याला तो माणूस दिसला म्हातारा. त्याला आता राग आलेला की बाबा काय आहे, त्याला वाटलं काय कोणतरी पिऊन वगैरे आलाय आणि त्रास देतोय आम्हाला. त्या डोक्यात काहीच नाही. त्याला राग आला, त्यांनी ओरडायलाच दरवाजा असा उघडला, बघितलं तर कोणच नव्हतं समोर त्याच्या, म्हणजे कम्प्लीट फ्लोअर वॉज एम्प्टी. मग त्याला थोडं वियर्ड वाटलं. त्याला वाटलं की ठीक आहे मे बी भास असू शकतो, झोप नाही येत आहे, दिवसभर तो दमलाय, असं तसं. तर त्यांनी परत बंद केलं, येऊन झोपला. परत त्याला ना असं वाटायला लागलं की त्याच्या हॉलमधून परत आवाज येतोय, डोअर नॉकिंगचा किंवा कसला तरी आवाज येतोय. सेकंड टाइम. हो, सेकंड टाइम. बघून आला, काहीच नाहीये. तो परत आला बेडरूम मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होता. परत त्याला आवाज यायला लागला हॉलमधून. त्याची बायको दुसरीकडे एकदम गार झोपली आहे बाई. ओके, तिला काहीच नाही, ती गार झोपून गेली आहे. त्याला परत हॉलमधून आवाज आला, परत हॉलमध्ये गेला. बघतोय तर तो माणूस जो बाहेर होता आता तो त्याच्या घरात आहे, विदाऊट त्याला आत न घेता काहीच नाही. तो म्हणजे पहिल्यांदा बघितलं कोण दिसलं नाही, आणि आता दुसऱ्यांदा आवाज आला काही नाही, तो हॉलमध्ये आहे. आणि तो त्याच्या डायनिंग टेबलवर बसलाय, चेअरवर, आणि तो पाणी मागतो. बोलतो मला पाणी दे. त्याला तिथे राग आला, म्हणजे तरी त्याच्या डोक्यात काय नव्हतं, त्याची फाटलेली. पण घरात कसं काय ह्या ह्याच्यात कसं माणूस ऍक्शन मध्ये येतो की बा काय आहे तुझं,
असं म्हणजे तसं. तर भूत वगैरे कॉन्सेप्ट तर लय लांबची गोष्ट आहे. त्याला त्याला वाटलं वाटलं की असेल चोर की बीर आहे चोर किंवा घरात कसा आला, मी तर आत बी घरात नाही कसा घेतला आला. याला. हो आणि हो असं. हो. तर त्याला तसं वाटलं की बाबा काय आहे बाबा तुझं, असं तसं तसं. मग अचानक तो तिथून डिसअपिअर झाला. म्हणजे तो बोलतो मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, असं असं करून तो डिसअपिअर झाला. तेव्हा त्याची तोडी फाटली आणि तो त्याच्या बायकोला घेऊन खाली आला. खाली वॉचमॅन होता. तर वॉचमॅनला त्यांनी विचारलं, तर तो वॉचमॅन बोलला त्याला की बाबा तिथे म्हणजे एक माणूस होता, म्हणजे ह्या सोसायटीमध्ये एक म्हातारा माणूस होता. तो त्याच्या वाईफ बरोबर राहायचा, त्याच्या बायको बरोबर राहायचा. आणि खूप म्हातारे होते ते लोक रे, म्हणजे बायको पण 60-70 मध्ये असेल आणि तो पण त्याच एजचा पकड, लेट 70s मध्ये. आणि तो राहायचा आणि ती बायको राहायची. अचानक एक दिवशी त्याची बायको म्हणजे एका आजार वगैरे होऊन ती एक्सपायर झाली, ऑफ झाली ती. आणि मग त्याच्यानंतर हा एकटा पडला रे, खूप एकटा पडला. असा तो एकदम फिट होता, म्हणजे हट्टाकट्टा होता, पण मेंटली तो खचू लागला. एकटाच हा, असल्यामुळे खूप ते लोनलीनेस loneliness आणि आणि खूप त्यामुळं. खूप खूप थकू लागला. त्याच्या घरी हाऊस हेल्प वगैरे होते, जे त्याला हेल्प वगैरे करायचे, जेवण वगैरे बनवून द्यायला. पण एक दिवशी हाऊस हेल्प पण नव्हते आले, ते नव्हते कोण. तर त्यात 2-3 दिवस ते लोक पण वाटतं गावी जाणार होते कुठे. ओके. तर ते कोण नव्हतं त्याच्या घरी. आणि जेव्हा ते लोक परत आले ना, हाऊस हेल्प त्याच्या घरी परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की दरवाजा जसंच उघडला ना, पाहिलं की यांनी आत्महत्या करून घेतलेली. त्याच जो त्याच माणूस होता म्हाताऱ्याने तो, आत्महत्या केलेली. आणि तेव्हा हा म्हणजे ते लोक शॉक झाले. मग माहिती पडलं की तो खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेला, त्याची बायको नाही, काय एकटाच नाही. असल्यामुळे परत. हां. आणि तेव्हा माहिती पडलं की त्याला मे बी त्यामुळे म्हणजे जेव्हा त्याची आत्महत्या वगैरे झाली ना, तेव्हा त्याला पाणी पाहिजे होतं. अच्छा, म्हणून तो पाणी मागत होता. हां, त्याला तहान लागलेली खूप. असं मे बी असं पण असू शकतं, मरतेली माणसाची कशी जीभ वगैरे बाहेर येते, घसा कोरडा होतो, डोळे बाहेर पडतात. तो एक कारण असेल. लास्ट पॉइंट जो होता त्याचा, ते त्याच्यामुळे बोलतात ना, ते शेवटची इच्छा राहिलेली. शेवटची इच्छा. तर मे बी त्यामुळे तो 3ही वेळा त्याकडून पाणी 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 मागत होता. तर ते हे ऐकून तो जो कपल होतं ते खूप जास्त घाबरलं की बाबा हे काय, कुठे झालं. तो बोलतो हे तिथेच झालंय तुमच्या फ्लोअरवर. तो बोलतो आमच्या फ्लोअरवर कुठे झालं हे. तो बोलतो तुमच्याच फ्लॅटमध्ये झालंय, ज्या बेडरूममध्ये तुम्ही झोपता आणि जो तुमच्यावरचा फॅन आहे त्याच्यावर त्याचंच घर झालं. त्याचंच घर होतं ते. आणि म्हणून तो तिथे यायचा. मे बी तुम्हाला असं वाटतं की आधी पण येत असेल, पण आधी हे लोक दमले असतील किंवा कसं असतं ना, म्हणजे मी टायमिंग मे बी ते लेट आले ना त्या तेच दिवशी. बोलणार होतो मी तुला की टायमिंग पण खूप जास्त मॅटर करतं. जसं तुझं होतं की तू 1 वाजता आलास आणि तुला असा धक्का जाणवलं. नॉर्मल टाइम मध्ये ते कदाचित नसतं जाणवलं, किंवा त्याच्यानंतरही आलं असतं परत मी ट्राय केलं तरी पण मला कधी नाही झालं. ते वेळ असते, वेळ काळ ते बोलतात ना. आणि ते मॅनिफेस्ट झालं बरोबर, ते लेट यायला टाइम, त्यांचा टायमिंग आणि तुझा टाइम, ती फ्रिक्वेन्सी असते मे बी, ती मॅच झाली आणि त्यांना त्यावेळी दिसलं. ते वियर्ड होतं खूप. कारण होतात अशा बऱ्याच गोष्टी. ऍक्च्युली आपण बोलतो ना की एखाद्याने एक्सपिरियन्स सांगतो आणि तो बोलतो की माझ्या बाबतीत असं झालं, आणि आपण सेम गोष्ट बघायला जातो की अच्छा आता काय, चल बघून येऊ. तिथे काहीच नसतं. इव्हन म्हणजे नाही का, गावाकडं स्मशानभूमी वगैरे राहतात आणि आपण एखादी गोष्ट ट्राय करतो की मला इथे हे दिसलं ते दिसलं, आणि नंतर आपण तिथं जाऊन बघतो त्यावेळेस काहीच नसतं. सेम गोष्ट तिथंच असते, बट होऊ शकतं आपल्याला ते प्रेझेन्सीचा फील नाही करत. बरोबर आहे. कारण कसं होतं ना, त्या जी एनर्जी फ्रिक्वेन्सी बोलला ना, तसं त्या गोष्टीची पण मला वाटतं एनर्जी राहत असेल मे बी. आता जसं की मला जेन्युइनली आतापर्यंत कधीच काय दिसलं नाही की असं भूत वगैरे समथिंग किंवा असं. ते ना सेम मला पण असं, इव्हन आता मी गावी गेलेलो ना भाई, मला असं काही जाणवलं नाही की म्हणजे असं. पण ज्याला जाणवतं त्यांना दिसतंही ते. ते गण बोलतात ना, मनुष्य गण, राक्षस गण, देवगण, त्या कुणाला दिसतं कुणाला नाही, असं राहतं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा युट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.